कर्णधाराच्या भूमिकेत होता. नेहमीच किंग त्याच्या टी शर्टच्या जर्सीच्या पाठीमागे जर नंबर तुम्ही पाहिला ना नाव, तर किंग म्हणून नाव आहे. आणि खरोखर त्या परिसरमध्येच ना तो किंग म्हणूनच ओळखला जातो. इतकी ताबडतोब फलंदाजी आहे दशरथ केवारेची. गोलंदाजी या लीगमध्ये करत नसतो कर्णधार असताना, दुसऱ्यावरती जबाबदारी देतो, पण फलंदाजी मात्र. आणि यावर्षी तर विचार करायला का उत्कृष्ट फलंदाजाचं देखील पारितोषिक पटकवलं आहे आंबिवली परिसर लीगमध्ये. खूप चांगली कामगिरी राहिले. अशीच कामगिरी शेवटपर्यंत राहावो आणि या शृंखलेमध्ये त्यांनी प्रबळ दावेदार हो, ही माझी आई एकविरीच्या चरणी प्रार्थना. बोलूया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आपली समालोचन कक्षामध्ये योगेश सर ढोले यांचा आवाज ऐकूया. पहिला बॉल आउटसाठी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आलाय. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच इथून आपण पाहताय. या मॅच मधून जिंकणारा संघ चौदरवाडी टीमच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. निंबरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय ठोंबरवाडी. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती हो, इथे स्ट्रोक तर खेळला. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. ओ, पकडली कॅच. मिळाली विकेट. फलंदाज
आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. ते बॅटिंग करणाऱ्या निंबारवाडी टीमची फलंदाज इथून मात्र दीपक देखील बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नवीन फलंदाज संतोष बॅटिंग करण्यासाठी आलेत. 5व्या क्रमांकावरती संतोषला तुम्ही पाहणार आहात. पहिला व्हाईट बॉल आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि आता इथून मात्र रामदास तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती रेडी आहेत. समोर आपण पाहताय संतोष. हो चांगला बॉल, परंतु पंच सांगतात की वाईड आहे. एक्स्ट्रा धाव, आणखीन एक धाव फलकामध्ये ऍड होईल. 8 धावा धाव फलकावरती आल्यात. ओ आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत एकच बॉल झालाय, त्याच्यामध्ये विकेट आली आहे आणि 3ही बॉल जे वाईडच पाहायला मिळालेत. त्या वाईटच्या धावा धावफलकावरती इथून येताना पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती, जिथे खऱ्या अर्थानं निंबरवाडी टीमच्या धावाच येत नाही तिथे वाईटच्या स्वरूपामध्ये धावा येतात. परंतु यावेळी अचूक टप्पा मिळाला आणि तो टप्पा अगदी बरोबर एसटी रक्षकाकडेच निघालाय. डॉट बॉल आपण इथून पाहताय. सेकंड गेंदवरती संतोष पहिला डॉट बॉल खेळत असताना आपण त्यांना पाहताय. हो दूरवरून केलेत, बरोबर अगदी पाहताय. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की फेकी देखील आपल्याला चांगलीच पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 10. शांत संयमी क्रिकेट अगदी आपण पाहताय आपल्याला पाहायला मिळतंय. आज फायनल रात्र या स्पर्धेची, अंतिम रात्र. आज आपल्याला या स्पर्धेची फायनल पाहायला मिळेल. अक्षरशः भरपूर प्रतीक्षा या स्पर्धेनं केली आणि आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत झालेत. धाव फलक जर पाहायला गेलं तर 10. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. हो वेगवान बॉल, वेग होता या बॉलवरती, वेगानं बीट केलंय. डॉट बॉल आपण पाहताय. हे डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये खेळले गेलेत. ते डॉट बॉल खेळण्याचं कारणच एक आहे की सुरुवातच इथून मात्र लडखडच झाली. सुरुवातीलाच विकेट्स आल्या, तो दबाव झाला आणि त्याच्यानंतर मात्र हा दबाव स्पष्ट दिसायला सुरुवात झाली आहे. आणखीन एक चांगला बॉल लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताना इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. ते म्हणजे आपल्याला रामदास या गोलंदाजाकडून. ते जे चाकलेले सुरुवातीला 3 वाईट, त्याच्यानंतर मात्र तो अचूक टप्पा मिळाला आणि त्याच्यावर ते अगदी अचूकतेनं गोलंदाजी केली जाते. हो इथून ऑन साईडला हा फटका. ओ इथे अगदी आपण पाहताय विकेटच आली रनआउटची. आणखीन एक फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक्यावरती आपण पाहता 11 आल्यात. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज मनोहर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहात आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बाब्या आलाय 6व्या क्रमांकावरती. बॉलर मनोहर, बॅट्समन बाब्या आणि स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे दीपक, लेफ्टी बॅटर दीपक. हो इथून आपण अगदी पाहताय इथून मनोहरनं देखील पहिला बॉल वाईडच टाकलाय. जे 3ही षटकांमध्ये जे पहिले बॉल आले ते वाईडच आले, त्यावंतरच आलेत. त्यावंतरनं पुनश्च एकदा 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 12 धावा धावफलकावरती आल्यात. या अतिरिक्त धावा
त्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय फिल्डिंग करणाऱ्या टीमला ओ फटका यावेळी ऑन साईडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार. थँक्यू. षटकाराला षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 वरती. या फटक्यांची आवश्यकता आहे निंबरवाडी टीमला. हो त्याच्यानंतर मात्र लगेच कमबॅक पाहायला मिळालं. अगदी फुल्ल लेनचाच बॉल पाहताय. डॉट बॉल इथून आपण पाहणार आहात. गोलंदाज मनोहर पहिला व्हाईट बॉल त्याच्यानंतर एक षटकार आला. आता मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतो. 18 धावा धावफलक्यावरती आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये टार्गेट सेट करते निंबरवाडी टीम, परंतु आतापर्यंत 18 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. हो पुनश्च एकदा चांगला बॉल अगदी यष्टांवरतूनच निघून आलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. शफल जरूर होत आहेत दीपक, परंतु इतके शफल होत आहेत की पाठीमागे यष्टांचा अंदाज देखील बांधता येत नाहीये. बरोबर यष्टांवरतूनच बॉल निघून चाललाय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. 3 बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलक्यावरती 18. हो पुनश्च एकदा ऑन साईडला प्रहार चढवलाय. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील इथून कंप्लीट होती आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट इथून आपल्याला पाहायला मिळतीये. आणि इथून पंच धावा किती असतील? 3. ओके 3 धावा आपल्याला इथून पाहायला मिळतात. एसटी रक्षकांना नेमकं केलं काय हा प्रश्न आता सर्वांना पडून राहिला, कारण की नॉन स्ट्राईक एंडवरतून फलंदाजानं साईक सोडली होती आणि बरोबर सॅकिंग एंडचा फलंदाज तिथे उभा होता आणि स्टंपवरती बॉल लावला. नॉन स्ट्राईक एंडला खऱ्या अर्थानं संधी होती ती रनआउटची, परंतु तिथे ती मिळवता आली नाहीये. धाव मिळाली आहे ती मात्र बॅटिंग करणाऱ्या निंबरवाडी टीमला. धावसंख्या धावफलक्यावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 21. धावा होत नव्हत्या, त्या धावा यायला सुरुवात झाली आहे. हो इथून आपण पाहताय एज अँड टेकन फलंदाज बाद. हो पुनश्च एकदा शेवटच्या बॉलवरती देखील विकेटच आली आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना निंबरवाडी टीमनं धावा बनवल्यात ते अगदी आपण पाहताय 21 आणि टार्गेट ठेवलाय ठोंबरवाडी टीमच्या विरोधामध्ये 22 या धावसंख्येचं. 18 बॉलमध्ये 22 धावसंख्येचं टार्गेट आहे. टार्गेट जर पाहायला गेलं तर अगदी छोटं आहे, परंतु हे छोटं टार्गेट ज्यावेळी चेस करायला जाल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या बऱ्याचशा हालचाली आपल्याला पाहायला मिळतात. एकवीस धावा झाल्यात. 22 धावसंख्येचं टार्गेट आहे. 22चं टार्गेट आहे. 22.
18 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे ठोंबरवाडी टीमला. या धावसंख्येचा पाठलाग तिथून करायचा आहे तो कशा पद्धतीनं या ठिकाणी केला जाईल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती आपण पाहता गोलंदाज करण, समोर आपण पाहता अजित. पहिलाच बॉल, बाटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्डमॅन रेडी सर. धाव मिळणारच नाहीये. पहिला बॉल जो निर्धावच आलाय. करण गोलंदाजी मार्कवरती भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे कर्जतनं, करणनं आजच्या या रात्रीमध्ये आपण पाहता. आणि तोच आता गोलंदाजी मार्कवरती 22 धावसंख्येचा बचाव करायचा. मग करणला आता इथून कमीत कमी धावसंख्येचे षटक फेकावं लागेल. त्याला मोमेंटम पहिल्याच षटकामध्ये आपल्याकडे ठेवावा लागेल. आणि इथे मात्र फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला पकडली एक कॅच. पहिला फलंदाज बाद होईल ठोंबरवाडी टीमचा अजित. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी स्लाइडली बाहेर निघालाय. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतो. काय भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते गोलंदाज करण कडून. पहिलं षटक जबाबदारी या षटकाची आणि अगदी जबाबदारीपूर्वक षटक हाताळत असताना आपल्याला करण पाहायला मिळतोय. विकेट तर त्याने अगदी आपण पाहताना अजितची मिळवली आहे. ती विकेट या मॅचची अगदी आपण पाहताय गोल्डनच विकेट होती. हो, यावेळी समोर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. चौकार आलाय. अकाउंट ओपन झालंय ठोंबरवाडी टीमचं 4 या धावसंख्येनं. चौथ्या बॉलवरती बरोबर चौकार आलाय. हो, यावेळी देखील चांगला बॉल बरोबर वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. व्हाईट लाईनला पकडून मात्र हा चेंडू आपण पाहताय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. अगदी पडल्यानंतर बाहेर देखील निघतात. लेग कटरचा वापर करत असताना गोलंदाज करणला तुम्ही पाहताय. 5वा बॉल देखील त्यानं डॉट बॉलच फेकलाय. 5 बॉलमध्ये 4 धावा देत 1 विकेट त्याने मिळवलाय. शेवटचा बॉल. हो, लोवर फुल टॉस बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. फिल्डर नाही आहेत. इनफिल्डच्या वरून आहे. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नरला. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अगदी 5 बॉलमध्ये इकॉनॉमिकलच राहिला होता गोलंदाज करण. परंतु शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 8 धावा धावफलकावरती. विकेट आली 1. अविनाशनं मात्र 2 चौकार करणच्या विरोधामध्ये. ओ, काय फटका सजवलाय. देखना फटका. आणि बॉल सरळ सीमा रेषा ओलांडतोय. नो लुक शॉट.
थोडं थांबा. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस लगेच करून घेऊया. चौधरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ठोंबरवाडी. चौधरवाडी आणि ठोंबरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॉलिंग करत असताना अगदी आपण पाहताय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॉलिंग करत असताना पहिलं षटक जे 4 धावसंख्येचं टाकलं त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवली आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 9 धाबा आल्या, 2 चौकार 1 सिंगल. तो अविनाश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अविनाश, आपण मॅन ऑफ द मॅच साठी देखील यायचं आहे आणि आपल्या कॅप्टनला देखील सोबत घेऊन यायचं आहे.